खुलताबाद नगर परिषदेच्या निवडणुका होत्या त्या निवडणुका 2 डिसेंबरला पार पडलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने बघितलं गेलं तर जो निकाल होता तो निकाल 3 डिसेंबरला लागणार होता। मात्र जे उच्च न्यायालयाचे जे आदेश आले होते त्या आदेशानंतर जर बघितलं गेलं जो निकाल आहे तो उर्वरित निकाल आज म्हणजेच 21 डिसेंबरला जाहीर होणार होता आणि याच अनुषंगाने आपण बघितलं गेलं तर या निकालाची जी आतुरता होती ती आतुरता काही तास त्यात शिल्लक राहिलेली आहे आणि जी खुलताबाद नगर परिषद होती त्या खुलताबाद नगर परिषदेचे जे 19 मतदान केंद्र होते त्या 19 मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडली आणि 10 प्रभागांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पार पडली आणि याच अनुषंगाने काही थोड्याच वेळात निकालाला देखील सुरुवात होणार आहे। 10 वाजेच्या सुमारास निकालाला सुरुवात होणार आहे। नेमकं कुठल्या पक्ष बाजी मारतो याकडे खुलताबादकरांचं लक्ष लागलेलं आहे आणि खुलताबाद शहरामध्ये जी तिरंगी लढत होती या तिरंगी लढतीमध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल तसेच काँग्रेस असेल या तिघांमध्ये ही लढत आपल्याला बघायला मिळते आणि याच अनुषंगाने जो निकाल लागणार आहे या निकालाच्या दिवशी जर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला तैनात होताना दिसत आहे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची तुकडी देखील तैनात करण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडून देखील खबरदारी घेण्यात येत आहे कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार या दिवशी घडू नये यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि आपण हे दृश्य बघू शकतो कशा प्रकारे चेकिंग चालू आहे आणि बॅरिगेड देखील या ठिकाणी लावलेले आहे आणि बॅरिगेडच्या बाजूला देखील जो नागरिक आहे सामान्य नागरिक निकाल बघू शकतात। या ठिकाणी बॅरिगेड्स देखील लावलेले आहे। 2 बॅरिगेड्स असणार आहे। एका बॅरिगेड्स मध्ये प्रत्येकी जे उमेदवार आहे त्यांना चेक करून सोडण्यात येत आहे आणि दुसऱ्या बॅरिगेड्स मध्ये जर बघितलं जर नागरिक आहे नागरिकांचा देखील समावेश आहे आणि नेमकं निकाल कुठल्या बाजूला लागतो याकडे देखील बघणं गरजेचं आहे।